नमस्कार पशुपालक मित्रांनो शेळी पालन करत असताना आपल्याला घ्यायची काळजी जी आहे ती मुख्य म्हणजे की आपल्या गोठ्यामध्ये कधी घाण कचरा ठेवायचा नाही, लेंडी ठेवायची नाही, लघवी सासू द्यायची नाही आणि गोठ्यामध्ये बेड कधी करायचं नाही मित्रांनो। जर गोठ्यामध्ये खड्डे असतील तर मुरुमानं भरून घ्यायचं मित्रांनो। आणि गोठ्यात घाण कचरा असेल तर त्याच्यापासून उवा, गोचीड, पिसवा हे आपल्या जनावराला होतं मित्रांनो। कासेचा आजार ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर आमचा अनुभव सांगतो मित्रांनो। आमच्या अनुभवाच्या जे अनुभव आलेत, ज्या आमच्या चुका झाल्यात त्या तुमच्या चुका होऊ नये याच्यासाठी सांगायचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो। आपल्या शेडमध्ये किमान 15 दिवसातून एकदा आपण जे ठोकरं मीठ असते ते मीठ टाकायला पाहिजे मित्रांनो। ते मिठामुळं एकतर गोचडानं जे अंडे घातलेले असतात आपल्या शेडमध्ये ते अंडे नष्ट होतात, सुवाईनं जे अंडे फिंडे घातलेले असतात ते नष्ट होतात आणि त्याच्यानंतर चुना एक टाकायला पाहिजे मित्रांनो। चुना जर टाकला तर आपल्या जनावराला कासाचा आजार बिलकुल होणार नाही, कारण चुन्यानं हा निर्जंतुकीकरण होते शेड। एक 15 दिवसातून एकदा चुना आणि मिठाचा वापर करा मित्रांनो, कारण आपली बकरी जी आहे तिची कास जी जर निरोगी असेल तर पिल्लाला दूध भरपूर येईल मित्रांनो। दूध जर आलं तरच पिल्लू आपलं बनल। आपल्याला जे शेळीपालनामधून येणारा पैसा असते मित्रांनो ते फक्त पिल्ल्यापासून येते। पिल्लू चांगलं झालं तरच पैसा येते, नाहीतर पैसा दुसऱ्या मार्गाने येत नाही मित्रांनो। त्याच्यामुळं आपल्या शेडमध्ये मिठाचा आणि चुन्याचा किमान 15 दिवसाला ते जास्तीत जास्त महिन्यातून एकदा तरी त्याचा वापर करा मित्रांनो। आणि आपलं गोठा हा निर्जंतुकीकरण ठेवा आणि आपल्या शेळीचं आरोग्य जपा मित्रांनो। थंडीचे दिवस आहेत। चला ठीक आहे मित्रांनो, भेटू नंतर।